हेलो दोस्तों, महाराष्ट्र में काफ़ी दिनों से मराठी भाषा वर्सेस हिंदी भाषा का जो विवाद चल रहा है, आइए हम इस वीडियो में उसे समझते हैं कि विवाद की वजह क्या है, उसकी असली कहानी क्या है कि ये विवाद क्यों हो रहा है। Welcome to Nasha Jamhuri Vlog. पाय लागू फादर, कैसे हो आप? वा 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 वा, कसलं भारी हिंदी बोलताय बाया माझं लेकरू. पायताना तोंड हाना वाटतंय. क्या फादर, गुस्सा हो गए क्या? कूल डॅड, कूल. नाही, चांगलं आहे, पण आता कॉलेजात नाहीस, घरी आहे, तेव्हा मराठीत बोल की. फादर, हिंदी बोलने का स्टाइल कुछ अलग ही होता है, आप नहीं समझोगे. अरे बरोबर हाय, तू जी काय बोलतोय ती, पर जरा आम्हाला समजेल असं बोललास तर आम्हाला बी बरं वाटेल की. म्हणजे आमच्याच पोराबरोबर बोलतो या का शेजारच्याच घरात आलंय काय बी कळना. आनंदाने आनंदाला आनंदाचा मार्ग दिला, यशाच्या शिखराला भाषेचा संवाद दिला. अरे सर, पाय लागू, हाउ आर यू सर? बया बया बया, काय कार्ट हाय ही. अरे मास्तरांच्या पुढे तरी जरा नीट बोल. सर, स्कूल में आपने ही सिखाया था, हिंदी अपनी राष्ट्रभाषा है. हो, पण मी हे देखील शिकवलं की मराठी आपली मातृभाषा आहे. गातो मराठी, जगतो मराठी, जीव मराठी महाराष्ट्राचा, आन मराठी, शान मराठी, प्राण मराठी महाराष्ट्राचा. अरे बोल ना, बोल, हिंदी बोल, इंग्रजी बोल, अजून कोणती भाषा तुला शिकायची असेल ती शिक. अरे आपले धर्मवीर संभाजी महाराज जवळजवळ 64 पद्धतीच्या भाषा बोलायचे. आपले छत्रपती शिवाजी महाराज देखील हिंदी इंग्रजी बोलायचे, पण त्यांनी मराठी कधी विसरली नाही किंवा मराठी कधीही सोडली नाही. माफ करा गुरुजी, चुकलं माझं. कॉलेज शिकत असताना तिथे भेटलेल्या सर्व मुलांच्या बरोबर, शिक्षकांच्या बरोबर बोलताना फक्त हिंदी आणि इंग्रजी मधूनच बोलावं लागायचं. पण आता मी वचन देतो तुम्हाला, मी मराठीला कधीच सोडणार नाही. वा, छान. पण मला अभिमान आहे बघ, तुला हिंदी आणि इंग्रजी उत्कृष्ट पद्धतीनं बोलता येत. बर, आता जॉबच्या मागे लाग, म्हणजे तुझ्या आई वडिलांना आरामात जगता येईल. हो गुरुजी, आजच रिझ्यूम तयार करतो आणि उद्या सकाळीच शहराकडे निघतो. देव पावला ग बया, देव पावला. गुरुजींच्या रूपाने देवच आला. नाहीतर हे सुन्या काय बडबड करत होता त्यालाच माहिती. मा काय म्हणतोय, पापा काय म्हणतोय, मोदेच भूत लागलं फादर मदर काय म्हणतोय. माफ कर आई, पण आता आई आणि बाबा हेच म्हणणार. सुधीर, लेकरा झोप की आता, लय वेळ झालाय. नाही बाबा, परीक्षा तोंडावर आली आहे, मला BA करायचं आहे, मग आताच सवय लावून घेतो ना. अरे लेकरा, आताशी 9वीत आहेस, अजून 10वीत पण गेला नाहीस, तरच अभ्यासाचा एवढा ताप करून घेतो. नाही आई, ताप नाही, सवय लावून घेतोय, जेणेकरून पुढे त्रास नको व्हायला. कॉलेजात गेलास तिकडे एक वेगळ्या पोरांबरोबर बोलणे चालणे करून काय तुझ्या भाषेत बदल करून घेतलास की आपल्या मराठीचा इसरच पडला जणू तुला. हिंदी आणि इंग्रजी याच भाषेंवर प्रत्येकाने जोर दिला आहे. प्रत्येकाचा असा विचार झाला आहे की हिंदी आणि इंग्रजी बोललं की आपण हाय फाय वाटतो. आपला सुनील दिवस उगवला आणि तयार होऊन बॅग घेऊन आई वडिलांचा निरोप घेऊन शहराकडे रवाना झाला. गावाकडच्या जेव्हा सुनील शहरात पोहोचला त्यावेळी त्याच्या बरोबर अशा काही गोष्टी घडायला सुरुवात झाली. दिखाई नाही देत है का? माफ करा दादा, अहो पाहिलं नाही मी. अरे का पाहिलं नाही करत हो? अरे समझ में नहीं खे आवत?
का रौरा नैखी देखत का तू बुद्धिमान हो रहल बाडू. आईला बिहारी बोलता बोलता भोजपुरी बोलायला लागला. अरे बाबा उगम मत रो राजा. विजय संजय को क्यों नहीं बुलाया, नहीं तो यहाँ ही फंस जाओगे. काय हो दादा, तुम्ही इथं किती वर्ष झाला राहताय? हाँ तुम का करना है. नाही सांगा तरी. 20 साल हुई गवा. अरे वा दादा, या 20 वर्षात तुम्ही बिहारी, हिंदी, भोजपुरी, मारवाडी भाषा शिकला, पण तुम्हाला मराठी नाही शिकता आली? अरे बाबुआ का मराठी मराठी कर रहा है. हमका मराठी सीखने की का जरूरत है. बरोबर बोललास. असो, मी इथं जॉब साठी आलोय. मला सांगतो का डिसोजा इंडस्ट्रीज कुठे आहे? ओ डिसूजा इंडस्ट्रीज. अरे वो है ना क्या. राहू दे, मीच पाहतो. अरे हम का है. तुमको पाना है तो तुम पाहो. जाओ. युवा पुरुषों और महिलाओं, मैं आपसे वादा करता हूं कि मैं आपके लिए ऐसे विकल्प उपलब्ध कराऊंगा जिससे भविष्य में आपको आसानी से नौकरी मिल सके. अरे वा, चांगला संकल्प आहे की याचा. याच्याकडून माझं काम होऊ शकतं. नमस्कार नेताजी. नमस्ते नमस्ते. मैं आपकी क्या मदद कर सकता हूं. मला ते, मी गावाकडे राहतो. ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, BA पास झालो. आता जॉबच्या शोधात आलोय. अरे यार तू कौन सी दुनिया से है. हिंदी बोलता है ना. मुझे समझ नहीं आ रहा है तू क्या बोल रहा है. हिंदी मधून बोलू? नेताजी, मी मगाशी बाहेर बॅनर पाहिला तुमचा. तुम्ही गायकवाड ना? हाँ ये सही है. मैं गायकवाड़ ही हूँ और पिछले 15 वर्षों से मैं निर्वाचित होता आ रहा हूँ. मग नेताजी, तुम्हाला मराठी नाही बोलता येत? अरे बेटा, राजनीति में टिकना है तो हिंदी ही बोलनी पड़ेगी. मराठी बोलने से किसका फायदा. मुझे बताओ क्या तुम्हें नौकरी चाहिए. नाही, मला नोकरीच पाहिजे, पण तुम्ही नाही देऊ शकणार. गायकवाड असून तुम्हाला मराठी बोलायची लाज वाटते. तुम्ही काय मला नोकरी देणार. आता मी असं बोलतोय म्हणून मला तुमच्या लोकांकडून मारहाण करू शकाल, पण नोकरी नाही देऊ शकणार. जाऊ द्या, तुम्ही करा तुमचं भाषण कंटिन्यू. मी निघतो. अरे ये कौन है. हमारे नेता से ऐसे बात कर रहा है. मार डालो इसे. ये कौन है. अरे कौन है ये? अरे इसे खींचो नीचे. अरे हमारे नेता से कैसे बात कर रहे हैं ये? सुनील हळूहळू या हिंदीच्या विळख्यात अडकत चालला होता आणि नेमका तो पोहोचला डिसोजा इंडस्ट्रीज या ठिकाणी इंटरव्ह्यू देण्यासाठी. उत्तुंग भरारी घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी. ओए 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 कौन हो तुम. और ये क्या गाना सुन रहे हो. ये डिसूजा का ऑफिस है. डिसूजा का. हो माहितीये, म्हणूनच आलोय. अच्छा बताओ, मैं तुम्हारी क्या मदद कर सकता हूँ. ते मला डिसोजा साहेबांना भेटायचं होतं. इंटरव्ह्यू साठी आलो होतो. तुम गांव वाले दिख रहे हो. तुम्हें पता है ना ये डिसूजा इंडस्ट्रीज कितनी बड़ी है. यहाँ के सभी एम्प्लॉय हिंदी और अंग्रेजी बोलते हैं. तुम्हारी ये मराठी यहाँ कैसे चलेगी. का बरं, मराठीचा काय प्रॉब्लेम आहे तेव्हा. इतर भाषाच आहे. देखिए सुनील जी, अगर आपको इस कंपनी में नौकरी करनी है तो आपको हिंदी और अंग्रेजी दोनों बोलनी होगी. नाही, कामावर असताना मी हिंदी इंग्रजीमध्ये बोलेनच. नो 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 नो. सिर्फ काम पर ही नहीं बल्कि रोजाना आपको अंग्रेजी के साथ साथ हिंदी भी बोलनी होगी. आप यहाँ अंग्रेजी और हिंदी दोनों बोलेंगे और बाहर जाकर वो मराठी में बोलेंगे. इसका हमारी कंपनी पर असर पड़ सकता है ना. अहो पण मी तसं होऊच देणार नाही. मराठी ही मी माझ्या डेली रुटीन मध्ये वापरतोय आणि हिंदी इंग्रजी ही कामावर वापरेन. देखिए मिस्टर सुनील, अगर आपको डिसूजा इंडस्ट्रीज में काम करना है तो आपको मराठी भूलकर रोजाना हिंदी और अंग्रेजी बोलनी होगी. अगर आप इस बात से सहमत है तो बताइए. सर ये सुनील का बायोडाटा है. आप बोले थे ना वो 30,000 सैलरी वाली नौकरी इसे मिल सकती है. आईला सुरुवातीला 30,000 मिळत असतील
तर हिंदी इंग्रजी बोलायला काय हरकत नाही, असंच करावं. सर मी तयार आहे, आता फक्त हिंदी इंग्रजी मध्येच बोलेन. अरे आप अभी भी मराठी भाषा में बोल रहे हो? नहीं 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 नहीं, हिंदी में बोलो, हिंदी में बोलो. अरे हिंदी में बोली, ये मराठी बात का है? अरे हिंदी बोले. क्या कर रहे हो? हिंदी में बोलो, हिंदी जान है. इस भागती दौड़ती जिंदगी में हिंदी सबकी सांस बन जाए. काही जरी झालं तरी छत्रपती शिवाजी महाराजांना विसरू नकोस. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मरक्षक संभाजी महाराजांनी मराठीसाठी आपले प्राण दिले. बोल सुनील बोल, आता शांत राहू नकोस, बोल. अरे बोल सुनील बोल, आपल्या मराठीसाठी बोल, मराठीसाठी लढ. हे बघ लक्षात ठेव, मराठीसाठी शांत राहू नकोस, मराठीमध्ये बोल. बास झालं. हिंदी हिंदी हिंदी, अरे काय चाललंय तुम्ही? खर तर माझीच मला लाज वाटते. मीच अडकून गेलो होतो कॉलेजचं शिक्षण घेताना या हिंदी इंग्रजीच्या जाळ्यात. पण मला माझ्या गुरूंनी सावरलं. अरे पण आहात कोण तुम्ही? माणूसच ना. हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराती, पंजाबी, तामिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम अशा कितीतरी भाषा आहेत या भारतात, या महाराष्ट्रात. पण या भाषेने कधी एकमेकांबरोबर वैर पत्करलं नाही जेवढं तुम्ही माणसांबरोबर भाषेसाठी वैर पत्करता. बाहेरून येणारे तुम्ही 10, 15, 20 वर्ष महाराष्ट्रात राहता. तुम्हाला गुजराती येते, पंजाबी येते, भोजपुरी येते, मारवाडी भाषा येते, पण मराठी तुम्ही शिकू शकत नाही. का तर मराठीची लाज वाटते तुम्हाला. मराठी म्हटलं की गावठी हा एवढाच विषय डोक्यात, पण मराठी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज का नाही आठवत? मराठी म्हटलं तर धर्मरक्षक संभाजी महाराज का नाही आठवत? अरे आम्ही तुमच्या प्रांतात आलो तर तुम्ही आम्हाला जबरदस्ती करता की आमचीच भाषा तुम्हाला आलीच पाहिजे. मग इतके वर्ष तुम्ही महाराष्ट्रात राहून देखील मराठी का नाही बोलत? चला आपलंच चुकतं. एखाद्या दुकानात आपण साहित्य आणायला गेलो ना तर तिथला तो दुकानदार म्हणतो हा भाई क्या चाहिए, तेव्हा आपण त्याला मराठीत नाही मागत तर आपण पण हिंदीतच मागतो. अरे भाई शक्कर दे ना, अरे भाई दूध दे ना, अरे भाई नमक दे ना. म्हणजे आपण काय करतो? आपणच आपल्या हाताने आपल्या भाषेला पंढरीचा बुक्का लावतो. माझं एवढंच सांगणं आहे, ज्याला त्याला आपल्या भाषेचा अभिमान असतो असायलाच हवा. गुजरात्याला गुजरातीचा, बिहाऱ्याला बिहारी भोजपुरीचा, मारवाड्याला मारवाडी भाषेचा, तसाच अभिमान बाळगा मराठी माणसानं मराठीचा.